अगं सांग ना लवकर, काय झालं तिकडे? सांगते. मावशी, आई, बाबा, देव, तुम्हाला आठवतंय ना की आज मेहंदीच्या कार्यक्रमात अचानक लाईट गेली होती? तर बाबा तेव्हा ना मला ना असं कसं तरी व्हायला लागलं आणि डोकं पण खूप जड झालं आणि ना मला चक्कर आली. हा? आणि मग बाबा जेव्हा मी शुद्धीवर आले, मी डोळे उघडलेत तर मी ना एका अशा गोडाऊन मध्ये होते आणि बाबा आणि तिथे गुंड होते. काय? गुंड? हो, आणि 1-2 नाही, 6 गुंड होते. काय मग काय केलंस तू? मग मी विचार करतच होते की आता या गुंडांना कसं काय तोंड देऊ. तर तेवढ्यात काय झालं माहितीये, तिकडे एजे आले. नशीब एजे आले. पण त्यांना कसं कळलं तू तिकडे असते? मी सांगते, तू बस ना, बस बस बस, मी सांगते, बस बस. म्हणजे तिकडे जे आले त्यांनी तुला गुंडाच्या तावडीतून सोडवलं आणि तू वाचलीस. छे, अगं मावशी आई, आधी मी एकटी अडकले होते आणि ते आल्यावर आम्ही दोघंही अडकलो. मग काय झालं? मग मला लीलागिरी सुचली. नशीब पळून गेल्यामुळे तुम्ही दोघं वाचलात. म्हणजे तसेच मग तुम्ही मेहंदीसाठी हॉलवर पोचलात का? नाही मावशी, तिचं काय झालं, आम्ही तिकडनं पळून गेलो खरे, पण मला ना पळपुटीपणा काही सहन होत नव्हता. शेवटी मी तुझीच मुलगी आहे ना. मग काय झालं ना की मग मी अंकलला म्हणाले की तुम्ही बाहेरच थांबा, कारण कसं आहे बाबा, मी काय साधी सुधी मुलगी आहे का? मी डॉन आहे, डॉन. काय मग काय, शेवटी मुलगी कोणाची आहे? आणि मग काय झालं ना रेऊ, की मी त्यांना बाहेरच ठेवून सरळ आत गेले. म्हणजे ते गुंड होते तिकडे गेलीस? हो, मी गेले आत आणि एकेकाला असलं धुतलं ना, असं एकदम चोपलं. म्हणजे मी काठी घेतली आणि मग समोर नाही आला त्याला असं जोरात मारलं. तेवढ्यात मागणं आला, मग मागच्या तर पोटातच खूप बसलं मी. इथल्याला असं मारलं ना, तो भिंतीवर सापडला आणि झाली तुझी खोटी गोष्ट सांगून? मावशी आई, मी खरंच, तू सांगतेस तसं घडलं असतं तर एजनी लग्नाला नकार का दिला असता? त्याने तर खुश व्हायला हवं ना, कारण तुझ्या गोष्टीप्रमाणे तू एजनचे प्राण वाचवलेस, बरोबर ना? काय पॉइंट काढलाय मावशी आईनी? मी सगळी गोष्ट फिरवून तर सांगितली, पण एजेंनी लग्न का मोडलं याचं कारण काही सांगितलंच नाहीये ना. लीला, ते नीट सांगायला हवं तुला. कालिंदी बरोबर बोलते. मग लीला, त्यांनी लग्नाला नकार का दिला? हो ना ताई, नकार का दिला त्यांनी? ते काय झालं ना, आता कसं सांगू मी तुम्हाला, तुमचा ना विश्वास नाही बसणार माझ्यावर.
इमेज. आता एजंटची इमेज कशी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, परफेक्शनिस्ट, कायम जिंकणारे, सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट करणारे. आता असा माणूस गुंडांना घाबरला, तेही त्याच्या होणाऱ्या बायको समोर, आणि त्याच बायकोनी त्याला गुंडांपासून वाचवलं. कसं वाटतंय ऐकायला? मला तर जरा फनीच वाटतंय बरं का. हो ना, वाटतंय ना? अगं मग आहेच फनी. आता मला सांग, उद्या हे सगळं पेपरात छापून आलं असतं तर सगळे लोक हसले असते ना त्यांच्यावर. आणि बाबा, ती एजेंना ना माज आहे, माज. आता असा इगोइस्टिक माणूस माझ्यासारख्या बायको बरोबर कसा काय संसार करेल? म्हणून त्यांनी ठरलेलं लग्न मोडलं. उगाच खोट्या गोष्टी रचून आम्हाला सांगू नकोस हा. कालिंदी काय चाललंय तुझं? अगं तूच तिला विचारलंस ना काय झालं म्हणून, आणि तिने सांगितलं. आता त्यावर तू विश्वास ठेवत नाहीस. कमाल आहे तुझी. अरे बघ ना, बघ तिचा चेहरा बघ, किती त्रास झालाय तिला. ए लीला, तू जाऊन आराम कर. जा जा, आज जा, जा आराम कर. घेऊन जा तिला, जा. मावशी, मी खरंच माझा अजिबात विश्वास नाहीये हिच्यावर. तुला माहितीये, एजे जेव्हा लीलाला परत घेऊन आले तेव्हा मला वाटलं, ओ गॉड, ही धडपडी परत आली, आता हीच आपली सासू होणार. आणि मग एजे ने लाया कहाणी में नया ट्विस्ट. नुसता ट्विस्ट नाही, सुपर ट्विस्ट. आपली लाईफ सेट झाली. येस. पूजाचा फोन आहे. उचल उचल आणि तिला सांग आपण किती आनंदी आहोत. स्पीकर वाट. हा. हॅलो पूजा वहिनी. काय ग, काय झालं? एवढी खुश कशी कायस? अगं कारणच तसे, तू इथे असतीस ना, तुला पण तितकाच आनंद झाला असता. अगं पण झालंय तरी काय? सांगते सांगते सांगते, एजंटनी लीलाशी लग्न मोडलंय. काय? आय मीन कसं? सांगते काय झालं. मी लीलाला सगळीकडे पाहिलं, कुठे सापडत नाहीये ती. हो, लीला कशी दिसणार? आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तिला मागच्या दाराने पळून जाताना. तू या घरासाठी आणि माझ्यासाठी योग्य नाहीस. मला इतका आनंद झाला ना, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. सॉरी सॉरी. मी काय म्हणते, तुम्ही दोघं ना इथे घरीच या, आपण पार्टी करूया. हो सरू, आम्ही दोघेही नक्की येणार. बाय. चालेल चालेल चालेल. अहो विक्रांत, हे सगळं अचानक आणि अगं आता काय, जे व्हायचंय ते होणारच ना. आपण तरी काय करणार? चला, त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी झाली, सरूची आवडती मुलगीच त्यांच्या घरी सासू म्हणून येणार आहे. आणि तसंही सासू सुनेचं जमलं ना तर ते घर आनंदी राहतं. चला, म्हणजे एजेंनी हिरोगिरी करून लीलाला वाचवलं खरं, पण शेवटी माझ्या मनासारखं झालंच. एजे आणि लीलाचं लग्न मोडलं. काय ग कालिंदी, काय झालं? काल तर किती आनंदात होतीस. हो बघ ना, पैसा, गाडी, दागिने सगळं काही गेलं बाई. तेवढंच काय, अब्रूही गेली. हो ना कालिंदी. अगं पण लीला अशी कशी पळाली ग? लीला त्या घरात गेली असते ना तर रेवतीचं लग्न बी चांगलं थाटामाटात झालं असतं बघ. रेवचं लग्न अजूनही थाटामाटातच होणार आहे. त्याचा मी श्रीमंत सासरी जाण्याशी काय संबंध आहे? आणि काकू, मावशी आईच्या मैत्रिणी आहात ना तुम्ही सगळ्या, मग तितकी तोंड पाडून बसलीये तर तिला समजवायचं सोडून काड्या कसल्या घालताय? चुप. काय ग, त्यांना उलट बोलतेस? उलट बोलू नकोस हा. काय चुकीचं बोललायत ग त्या? अगं आज ह्या 4 बायकांची तोंड बंद करशील, उद्या सगळं जग बोलणार आहेत, कोणाला गप्प करणार आहेस ग? पण मावशी आई, अगं बाकीचे काय बोलतील म्हणून आपण आपल्या मनाची शांतता आणि आनंद का घालवून बसायचं? हो ग माझी गुरुमाई, हो आता तुझं ऐकायचंच बाकी राहिलंय. या ऐका. अगदी बरोबर बोलते लीला.
अगं तुझं लग्न जेव्हा एजेशी ठरलं ना, तर प्रॉपर्टी पैसा बघून आपण लग्न करतोय असंच या बायका म्हणत होत्या ना. आता लग्न मोडल्यावर सुद्धा तसंच काहीतरी बोलताय काय? तरी म्हटलं अजून मुलीची बाजू कशी घेतली नाही. काकू घरी वाट बघत असतील ना सगळे तुमची? हो, निघतो आम्ही. आणि लीला, आता आम्ही बघतो तू तुझ्या बहिणीचं लग्न कसं थाटामाटात करतेस ते. ए चला ग, काय बघताय? बघा बघा, रेवचं लग्न थाटामाटातच करीन. खूप मेहनत करीन, खूप पैसे कमीन आणि थाटामाटात करीन लग्न. तोंड बघ तुझं. हातचं होतं ते घालवलंस आणि तर मोठ्या मोठ्या गप्पा करते. तोंड बंद कर तुझं. वाटलं होतं कधी नव्हे ते तुझ्यामुळे का होईना, पण ह्या घरात 4 सुखाचे दिवस येतील. पण नाही, सुख बघवतं कुठे तुझ्याच्याने. दळभद्री मेली. लीला, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्याने सोडून द्यायचं. बरोबर. तुझं मन तुला सांगतंय ना तू चुकीची नाहीयेस. झालं तर मग. बाबा, मला पुन्हा एकदा संधी मिळाली माझं स्वप्न पूर्ण करण्याची. तुम्हाला आवडेल ना मी ऍक्ट्रेस झाले तर? हो. अगं मलाही वाटतं ना की माझ्या मुलीनं असं खूप मोठं व्हावं, नाव कमवावं आणि सुखी व्हावं. मी खूप सुखी आहे बाबा. तू सुखी, मी पण सुखी. Cheers! साळुंखे, फायनली आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. करेक्ट. लीला माझी नाही तर कुणाचीच नाही. चुकतोयस तू साळुंखे. लीला तुझीच आहे आणि तुझीच झाली पाहिजे. पण त्या बाईनं इतका नालायकपणा केल्यावर परत त्याच बाईकडे जायचं तिच्या मुलीचा हात मागायला? नाही, तिच्याकडे तुझे पैसे मागायचे आणि त्या नालायक बाईवर की तिने तुझ्या समोर येऊन नाक रगडला पाहिजे आणि तुझ्या समोर माफी मागितली पाहिजे, गयावया केली पाहिजे की साळुंखे प्लीज प्लीज माझ्या मुलीशी लग्न करा, पण माझं कर्ज माफ करा. तुम्ही सांगते तर जातो तिच्या घरी. जायचं नाही, थेट धडकायचं आणि तिथे जाऊन नेमकं काय करायचं ते आता मी तुम्हाला सांगतो. हे बघा, क्या बात है सर. इसी बात पे बॉटम्स अप. Cheers. अंतराची अंगठी कुठे आहे? सकाळी सकाळी कोणी मिरवणूक आणली आता? लीला लग्नाचा झाला तमाशा. ततर 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 वाजला ताशा. नमस्कार आदरणीय सासरे बुवा.
नमस्कार आदरणीय सासूबाई. सॉरी माफ करा. माझी सासूबाई आणि माझी सासरी बुवा. आता लीलाचं एजेशी ठरलेलं लग्न मोडलेलं आहे. ज्याच्या जीवावर तुम्ही उड्या मारत होता त्यानं तुमच्याकडे पाठ फिरवली आहे. माझ्याशी तुम्ही वैर घेतलत, त्यामुळे तुमच्या पाठीशी ना आता एजे आहे ना मी आहे. त्यामुळे आता काढा पुढचा हप्ता. मी काय तुम्ही काही म्हणूच नका ओ माझी सासूबाई. आता जरी नाक घासत आलात ना तरी मला तुमची लीला नकोय. नाही असं बोलू नका. माझं जरा ऐका. नाही म्हणत. घासा नाक. नाक घासा. साळुंके अति होतंय. तुम्ही जरा थांबावं. काय बोलतोय तू? मी आहे. घासा नाक घासा. ओ साळुंखे, आम्ही काय तुमचे गुलाम लागून गेलोत का? तुमची हिम्मत कशी झाली मावशी आईशी असं बोलायची? माझा एजंट बरोबर लग्न होऊ दे किंवा नको होऊ दे, त्याच्याशी तुमचा काय संबंध? आणि राहिला प्रश्न तुमचा, तर मला तुमच्याशी मुळीच लग्न करायचं नाहीये. इतका माज? हो, कारण याआधी माझ्या मावशी आईची इच्छा होती की माझं तुमच्याशी लग्न व्हावं, आणि म्हणून मी गप्प होते. ज्या बाईनं कर्ज होतं म्हणून तुझं लग्न ठरवलं, तिच्यासाठी तू गप्प राहिलीस? झोकच आहे. हो राहिले. हे बघा, माझ्या आणि माझ्या मावशी आईचं जे नातं आहे ना, ते आमचं आम्हाला माहिती आहे. आणि आमच्या घराच्या गोष्टी चार भिंतींबाहेर गेलेल्या आम्हाला आवडत नाहीत. आमची फॅमिली म्हणजे एक टीम आहे, आणि टीम मधली प्रत्येक माणसं ही वेगळी असतात. माझी मावशी आई, माझी आई गेल्यावर ना तिने मला मोठं केलं. मी आज जे काही आहे ना ते सगळं माझ्या मावशी आईमुळे. त्यामुळे तुमची ही अरेरावी इथे नाही चालणार. तुम्हाला काय तुमचा हप्ताच हवाय ना? मी देईन तुमचा हप्ता. त्यामुळे ह्या पुढे जर हप्ता चुकला तरच बोलायचं. काय? आणि हे पैसे येणार आहेत कुठून म्हणे? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला तुमचे पैसे वेळेत मिळाल्याशी मतलब. नाही तर काय, आम्ही दोघी बहिणी मिळून करू कष्ट आणि कमवू पैसे, आणि सगळं कर्ज व्याजासकट फेडू. तेव्हा आता निघा.